नमस्कार, मी विलास भडे. या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कांद्यानं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा रडवलंय. नाशिकमध्ये कांदा कवडीमोल भावानं विकला जातोय. शेतकऱ्याचा खर्च सुद्धा निघत नसल्यानं आता नेमकं करायचं तरी काय या चिंतेत सध्या कांदा उत्पादक शेतकरी आहे. कांद्यानं पुन्हा रडवलं. कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला. संतापलेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक. कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या संतापाचा कडेलोट झालाय. काळजावर दगड ठेवून मोठ्या कष्टानं पिकवलेला कांदा त्यानं अक्षरशः रस्त्यावर फेकून दिलाय. हे जो माल आहे आम्ही वर्षभर याला पाणी भरून आणि माल साठवून ठेवलाय. आता हा जो कांदा आहे 200-250 रुपये क्विंटल जात आहे. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी मालेगावजवळ मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. हमी भावाची हमी न देणाऱ्या सरकारचा मुंडन करून निषेध केला. हमी भावाच्या फक्त घोषणा होतात, मात्र जी आमची प्रमुख पिकं आहे कांद्यासारखी ती हमी भावामध्ये आलेली नाहीयेत, तर त्याचा हमी भावामध्ये स्वीकार करावा. महिनाभरापूर्वी लासलगाव बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 25 रुपये, सरासरी 21 रुपये तर कमीत कमी 10 रुपये प्रति किलोचा दर होता. त्यामुळे खुश झालेल्या कांदा उत्पादकांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही, कारण लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याचा दर 1 ते 2 रुपयांपर्यंत पडलाय. निफाड तालुक्यातल्या एका शेतकऱ्याच्या कांद्याला तर प्रति क्विंटल 151 रुपये इतकाच भाव मिळाला. हा मातीमोल भाव बघून हवालदिल झालेल्या या शेतकऱ्यानं ती रक्कम मनी ऑर्डर करून थेट पंतप्रधानांना पाठवली आहे. प्याज के भाव बहुत कम हो गए, इसीलिए किसानों की हालत बहुत बुरी है और ये हालत के बारे में महाराष्ट्र शासन और केंद्र शासन के कोई मंत्री कोई अधिकारी देख नहीं रहे. इसलिए मैंने ऐसा फैसला किया है कि मैंने जो प्याज बेचा है मंडी में, वो प्याज की जो रकम आई है 1064 रुपया, वो मैंने मोदी साहब के नाम से प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली में मनी ऑर्डर करके भेजी है. यंदा पाऊस कमी झाला, लाल कांद्याचं उत्पादन कमी होणार हे गृहीत धरून उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत साठवून ठेवला. पण भावात वाढ तर झाली नाहीच, उलट आता नवीन लाल कांदा बाजारात आल्यानं आवक वाढली. तर दुसरीकडे देशांतर्गत आणि देशाबाहेरील बाजारपेठेतही मागणीच नाहीये. अशा सगळ्या कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्याला आता आशा वाटतेय मायबाप सरकार काहीतरी करेल याची. कांद्यानं शेतकऱ्यांना अनेकदा रडवलंय. त्याला हमीभावाचं कवच नसल्यानं तो वारंवार संकटात सापडतो. कधी नैसर्गिक, कधी व्यापारी तर कधी सरकारच्या लहरी धोरणाचा बळी ठरलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी सरकार काय करणार, हाच आता लाख मोलाचा सवाल आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. बघितलं आपण शेतकऱ्यांची नेमकी काय अवस्था आहे. नाशिकमध्ये कांद्याचे लिलाव सुरू आहेत, तिथून नेमक्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. देशाचा कांद्याचा दर ठरवणारी बाजारपेठ म्हणजे नाशिक जिल्ह्याची बाजारपेठ. नाशिक जिल्ह्यातल्या 8 प्रमुख बाजार समित्यांमधनं या कांद्याचा दर ठरला जातो. आणि आपल्या देशातच नव्हे तर आपल्या परदेशात सुद्धा अनेक देशांमध्ये नाशिकचा कांदा हा जात असतो. आपण बघतोय काय परिस्थिती आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची. या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी सगळे लिलाव सुरू झालेले आहेत. लिलाव सुरू झाले. तुम्ही तुमच्या लिलावामध्ये मध्येच थांबवतोय. तुम्हाला ज्या प्रकारे कांद्याचे दर पडत चालले, काय भाव मिळाला आहे कांद्याचा, शेतकरी संतप्त झाले, काय सांगाल? हे जुना माल जो आहे याला गिराईक नसल्यामुळे याचे बाजार आज 200 पासून ते 500 रुपयेपर्यंत निघाले. आणि जो नवीन माल आहे तोच बाजारामध्ये जास्त डिमांड करू राहिले. याला मागणी नसल्यामुळे याचे भाव कमी झालेले.
मान्य आहे मागणी नसल्यामुळे, पण मागणी नेमकी कुठे कुठे होती आणि कोणत्या कोणत्या देशांमध्ये हा माल जात होता आणि कशामुळे हे कमी झाले? इतर राज्याची पण मागणी झाली आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिथं जात होता. ज्यांचा दुबई, कोलंबो, लंडन बिंडन इत्यादी ठिकाणी तिथं नवीन मालाची मागणी केली आणि इतर याच्या देशातला माल आणि पाकिस्तान, चायना यांचा माल त्यांनी डिमांड केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या मालाची मागणी कमी झाली, याचा परिणाम आपल्या बाजारभावावर झाला. आज जे जुने माल आहे हे कमीत कमी 200-300 रुपयाचे विकू राहिले ना, जे सुपर माल आहे 200-400 रुपये ते वरती विकू राहिले. आपण बघतोय की या ठिकाणी आपण बघतोय की उन्हाळी कांदा जो आहे, साठवण करून ठेवलेला कांदा, आणि या सगळ्या कांद्याची ही या प्रकारे आपण बघतोय लिलाव सुरू झालेला आहे बाजार समितीमध्ये. पण त्याचबरोबर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की लाल कांदा जो नवीन मार्केटमध्ये आलेला आहे आणि मार्केटमध्ये आलेला लाल कांदा, यामुळे साठवण केलेल्या उन्हाळा कांद्याचे दर पडायला सुरुवात झाले. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले, शेतकरी अत्यंत दुःखी आहेत. दादा काय सांगाल, ज्या प्रकारे शेतकरी रस्त्यावर उतरलेत, आंदोलनं करतायत आणि शेतकऱ्यांना हमी भावाची मागणी करताय, काय सांगाल, सरकारकडनं काय अपेक्षा आहे? सरकारकडनं भाव थोडेसे वाढून मिळायला पाहिजे, काहीतरी हमी भाव मिळायला पाहिजे. नक्कीच कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला आहे. आणखी ज्या प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान होत चाललंय, काय सांगाल? सरकारने कमीत कमी 1200 रुपये भाव तरी हमी भाव दिला पाहिजे कांद्यासाठी, कारण ह्या भावामध्ये शेतकऱ्याला काहीच परवडत नाही. 200-400 म्हणजे त्यांचं उत्पन्नाचा खर्च सुद्धा निघत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे आता. अत्यंत बोलकी प्रतिक्रिया. लिलाव सगळे चालू आहेत आणि लिलाव सगळे चालू असताना ज्या प्रकारे शेतकरी सांगत असतात की शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला तरच याच्यातनं काहीतरी निघू शकेल. आपल्या देशातला कांदा जो आहे हा अनेक ठिकाणी जात असतो. आपण बघतोय की लिलाव होतोय, हा कांदा छोट्या छोट्या ठिकाणी लागत असतो. लिलाव जरी सुरू असला तरी या कांद्याची प्रतवारी ही आपल्याला दिसते की कशा प्रकारे आहे. खरं तर नाशिकचा कांदा, लाल कांदा, हा 4 पदरी कांदा हा अत्यंत चांगला असतो, जो बऱ्याच वेळा या शेतकऱ्यांनी खूप मोठे भाव सुद्धा बघितलेले आहेत. हेच पोते आपण बघतोय की ज्या प्रकारे लिलाव केलेले आहेत, ज्या प्रकारे लिलाव सुरू आहे आणि या बाजार समितीमधनं जाणारा हा माल खरं तर शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये, शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आनंद आणि अश्रू, खरं तर अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे. दुबईला जाणारा जो कांदा असतो तो सगळ्यात जास्त जात असतो. आणखी दुबईला जाणारा कांदा जो आहे यंदा पाकिस्ताननं सगळी बाजारपेठ काबीज केलेली आहे. शेतकरी रस्त्यावर संतप्त आंदोलन करतात. दादा काय सांगणार की आज प्रकारे ज्या प्रकारे शेतकरी रस्त्यावर उतरून कांदा फेकायला लागले, तुम्ही शेतकरी, हा आपला कांदा रस्त्यावर फेकणं कितपत योग्य आहे? हा रस्त्यावर फेकणं हा तर चांगली गोष्ट नाही, पण सरकारने या गोष्टीचा कांद्याचे भाव, हमी भाव द्यावा सरकारने विचार करावा, माझं म्हणणं आहे. सरकारने विचार करावा. दादा पण काय सांगशील की ज्या शेतामध्ये तुम्ही राबून हा कांदा पिकवतात, बाजार समितीमध्ये विकायला आणतात, पण आज तुम्ही रस्त्यावर फेकायला लागले का? रस्त्यावर फेकायला लागले म्हणजे 1 रुपया 2 रुपये किलो कांदे जाते, त्यापेक्षा गोणी भरायची आणि भाडं सुद्धा निघत नाही, त्यामुळे फेकलेले काय वाईट आहे. यामुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची आमच्यावर वेळ आलेली. जर मालाला भावच भेटत नाही, 2 रुपये किलो कांदा चाललाय तर आज काय करणार? शेतकऱ्याला आत्महत्या करायची पाळी आलेली. ह्या भावात शेतकऱ्याचा खर्च निघत नाही, और मजुरी निघत नाही, काहीच निघत नाही. फुकटमध्ये माल हमी भाव तरी द्यायला पाहिजे शेतकऱ्याला 1500-2000 रुपये तरी. ह्या भावात तरी काहीतरी हमी भाव दिल्यानंतर शेतकऱ्याचं काही नुकसान होणार नाही. शेतकरी फार कष्ट करणारा वर्ग आहे. ह्या भावामध्ये शेतकऱ्याला काही सुद्धा पडता बसत नाही. बरोबर आहे, ही बोलकी व्यथा आहे शेतकऱ्यांची. म्हणजे खरं तर बघितलं तर नाशिकचा हा कांदा अत्यंत 4 पदरी कांदा, खूप चांगला कांदा म्हणून आज खरं याची ओळख आहे. पण एकीकडे या असलेला कांदा, मार्केटमध्ये आलेला नवीन लाल कांदा आणि लाल कांद्याला मिळणारा भाव, आणि हीच परिस्थिती झाली आहे उन्हाळी कांद्याची. आपण बघतोय की कशा प्रकारे हा उन्हाळी कांदा जो शेतकऱ्याने साठवण करून ठेवला होता की कुठेतरी आपल्याला भाव मिळेल, दिलासा मिळेल, अशा प्रकारची एक अपेक्षा होती. कारण याच दरम्यान आपल्या देशातल्या कांद्याला परदेशामध्ये प्रचंड मोठी मागणी असते. मग ती दुबई असो, इंग्लंड असो, मलेशिया असो, या सगळ्याच ठिकाणी ही मागणी असते. पण प्रत्यक्षामध्ये जी परिस्थिती आहे, काय सांगाल दादा की आता तुम्ही नेहमीच खरं तर या कांद्याचे या प्रकारे दरासाठी भांडण करत असतात, पण सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणती पॉलिसी चुकते की ज्यामुळे शेतकऱ्याला फटका बसतोय? मालाच्या क्वालिटीमुळे हे बाजारभाव कमी होण्याचे मुख्य कारण हे आणि सरकारची पॉलिसी चुकण्याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेस बाजारभाव वाढले जातात, सरकारकडून दडपण येतं आणि विविध बंधनं लागली जातात. आणि ज्यावेळेस बाजारभाव कमी होतात त्यावेळेस शेतकऱ्यांना त्याचा मोबदला भेटत नाही आणि त्याचा परिणाम निश्चितच असा आहे की शेतकरी आंदोलन करण्यास तयार होतात आणि व्यापाऱ्यांना बी 2 पैसे त्याच्यामुळे भेटत नाही. व्यापाऱ्यांना सुद्धा 2 पैसे मिळायला पाहिजे, ही सुद्धा अपेक्षा असते. एकाच बाजारपेठवर नुसता शेतकरी अवलंबून असतो, तर व्यापारी असतो, आडता असतो, त्याचबरोबर हमाल मापाडी सुद्धा असतात, ज्यामुळे खरं तर ही कांद्याची बाजारपेठ ही खरं तर सुजलाम सुफलाम शेतकऱ्याला करून देणारी असते. पण होतंय काय नेमकं?
की या शेतकऱ्याला मिळतोय की अवघा 1 रुपया भाव, 100 रुपये क्विंटल, 150 रुपये क्विंटल, हा कोणता दर असू शकतो का? अशा प्रकारचा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहे. खरं तर उत्पादन खर्चावर आधारित खरं तर बाजारपेठ असली पाहिजे, पण या कृषीप्रधान देशामध्ये नेमकी तीच चूक होते का? की नेमकं गणित कुठे चुकतंय? की एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये आपण कुठे चुकतोय का? या सगळ्या विषयांची ही सगळी परिस्थिती आपण बघतोय की अजूनही त्यांचे सगळे हे सगळे भाव चालू आहे. या भावाच्या माध्यमातून खरं तर शेतकऱ्यांना योग्य तो भाव दिला गेला पाहिजे, योग्य तो भाव मिळाला पाहिजे, एवढीच त्यांची अपेक्षा असते. आपण बघतोय की 265चा भाव एका चांगल्या कांद्यासाठी सुद्धा लिलाव सुरू असताना या आडत्यांच्या माध्यमातून मिळतोय, पण तरीही त्याच्यामध्ये काही बदल व्हायला तयार नाही. आपला सगळा माल शेतातला असा रस्त्यावर फेकणं कितपत योग्य आहे? काय अपेक्षा आहे? हे जो माल आहे आम्ही वर्षभर याला पाणी भरून आणि माल साठवून ठेवला आहे. आता हा जो कांदा आहे 200-250 रुपये क्विंटल जात आहे आणि आम्हाला शेतकऱ्याला हा माल द्यायला परवडत नाही. ह्या भावात वाहतूक खर्च आणि बारदाना खर्च जास्त असल्यामुळे भरपूर नुकसान होत आहे सध्या कांद्याचं. कमीत कमी सरकारने या कांद्याला 2022 रुपये हमी भाव द्यावा. काही जणांची मागणी 1200 रुपये द्यावी, काही जणांची मागणी 2000 द्यावा, काही जणांची मागणी 2200 रुपये द्यावी. पण ज्या प्रकारे कांदा आपण रस्त्यावर फेकतोय आणि रस्त्यावर फेकून शेवटी नुकसान आपल्याच खर्चाचं होत आहे ना, ते कितपत योग्य आहे? का नाईलाज आहे? नाईलाज आहे. सध्या आम्हाला फेकल्याशिवाय तर पर्याय नाही. इथं आणून वाहतूक खर्च आणि बारदाना खर्च हा परवडत नसल्यामुळे रस्त्यावर फेकलेला योग्य. नाईलाज आहे. नाईलाज म्हटलं तर शेतकऱ्यांकडनं की अशा प्रकारे ही बघतोय आपण की या प्रकारे ज्यावेळेस कांद्याचा लिलाव होतो, ही आडतेगिरी असते. ट्रेडर्सच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जातो, त्यावर दिसणारे दर सुद्धा अक्षरशः 100, 150, 200 आणि खूप चांगल्या कांद्याला सुद्धा 400 रुपयाचा भाव मिळतोय. ही कोणती परिस्थिती आहे? खरं तर शेतकऱ्याला आवश्यकता आहे या सगळ्या विषयावर बोलायची. दादा काय सांगाल? कांद्याचा दर तुमचा दिवसेंदिवस पडत चाललेला आहे, रस्त्यावर शेतकरी तुम्ही सगळे आंदोलन करताय, फेकताय, काय मागणी आहे? कांद्याला बाजार पाहिजे, कांदे खताचे भाव वाढले, कांद्याला बाजार पाहिजे, पावडर मारायला लागायची. सरकारने एकदम नुकसान करून टाकलं. निर्यात द्यायला पाहिजे आम्हाला, कांद्याला, टमाट्याला, कांद्याला निर्यात द्यायला पाहिजे. खरं तर कांदा उत्पादक शेतकरी म्हणजे की नाशिकचं खरं वैभव, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की या नाशिकच्या माध्यमातून कांद्याचा दर ठरतो आपल्या देशातल्या कांद्याचा. शोकांतिका हीच आहे की कृषीप्रधान देश आहे आपला हा, आणि हा कृषीप्रधान देश जो सगळा आपला सुरू असतो, तर याच ठिकाणी छोटा मोठा उद्योजक जो कोणी असेल त्या प्रत्येक उद्योजकाला आपल्या उत्पादनाचा दर ठरवण्याचा अधिकार आहे. पण नेमका आपल्या देशातला जो सगळ्यात मोठा उद्योजक आहे तो म्हणजे शेतकरी, आणि या शेतकऱ्याला आपल्या उत्पादन खर्चाचा, या उत्पादनाचा दर ठरवण्याचा अधिकार नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैव आहे की ज्या प्रकारे हा कांदा आपण बघतोय की 4 पदरी कांदा, खरं तर उन्हाळी कांदा, साठवून ठेवलेला कांदा आणि लाल कांदा याच ठिकाणी जर का अशा भावाने जात असेल तर करायचं काय? शेतकऱ्यांना एवढीच अपेक्षा आहे की सरकारनं आपल्या एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये बदल करावा. वेगवेगळ्या देशांमध्ये कांदा जात होता, त्या ठिकाणी कांद्याचा योग्य तो पद्धतीने कसा जाईल. पाकिस्ताननं अनेक मार्केट कॅप्चर केलेले आहेत, पण ज्या ठिकाणी लंडनला कांदा होता, मलेशियाला जात होता, सिंगापूरला जात होता, फिलिपाईन्सला जात होता, त्याच ठिकाणी आज पाकिस्तानचा कांदा जातोय. कुठेतरी सरकारचं धोरण चुकतंय. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे योग्य तो दिलासा मिळावी याची. हाच आहे आमचा एक प्रयत्न. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नेमकी काय अवस्था झालेली आहे? कांद्याचे भाव कोसळलेले आहेत आणि त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता रस्त्यावर उतरलेला आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आहेत. पाशा पटेलजी, देशात कांद्याचे दर इतक्या मोठ्या प्रमाणावर कदाचित पहिल्यांदा गडगडलेले असतील, कोसळलेले असतील, याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? खरं तर देशामध्ये शेतकऱ्यांमध्ये अशी एक चर्चा आहे की परदेशात म्हणजे पाकिस्तानातून मधून कांदा आयात होत आहे, असं काही लोकांचे फोन मला आले. परंतु असं कुठल्याही प्रकारचा भारताच्या बाहेरून कांदा आयात होत नाही, नंबर 1. नंबर 2, खरं तर कांद्याचे दर पाडण्यासाठी मागे वेळोवेळी आपण बघितले की मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लावली की कांद्याचे दर पडतात. म्हणजे निर्यात बंदी जाहीर करायच्या ऐवजी MAP जाहीर करणं आणि कांद्याचे दर रोखणं असा एक प्रकार आतापर्यंत चालू होता. तसंही आता कुठलंही MAP नाही, 0 MAP आहे. कांदा निर्यात चालू आहे. कांद्याला निर्यात अनुदान 5% आहे. आता जी परिस्थिती तयार झालेली आहे, या परिस्थितीला सगळ्यात मोठी गोष्ट जर काही कारणीभूत असेल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना असं वाटतं की दुष्काळ आहे, मग उत्पादन सुद्धा
कमी येणार आहे, मग तरी भाव कसे पडलेले आहेत? त्याच्या मागचं सगळ्यात मोठी गोष्ट अशी की गेल्या वर्षाचा कांदा मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक झालेला होता. गेल्या वर्षाचा जुना कांदा बाजारामध्ये आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्याच राज्यामध्ये कांद्याचं पीक प्रचंड आलेलं आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात अशा ठिकाणी. तर या सगळ्या गोष्टी पाहता कांद्याचे दर आता खाली पडलेले आहेत आणि मग हे दर हे काही फार दिवस असे दर राहणार नाहीत. ह्याच्यामध्ये जुना कांदा जर बाजारात यायचा संपला तर नक्कीच ह्याच्यामध्ये दरवाढ होईल. परंतु त्याआधी आम्ही राज्य कृषी मूल्य आयोगाच्या वतीनं इथे ही सगळी परिस्थिती पाहण्यात आलेली आहे. आता या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर मला एक गोष्ट अशी वाटू लागलेली आहे की निर्यात अजून वाढवावी लागणार आहे आणि त्यासाठी 5% ऐवजी आणखीन कांद्याचं एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह वाढवून घ्यावे लागणार आहे. मी खरं तर गेली 2 दिवस दिल्लीमध्ये आदरणीय सुरेश प्रभू साहेबांची भेट होती काय बघितली, परंतु ते माझी काही भेट होऊ शकली नाही. परंतु मी आता मागणी करणार आहे की एक कांद्याचं निर्यात अनुदान वाढवल्याशिवाय बाजारातले कांद्याचे दर वाढणार नाहीत असा माझा समज झालेला आहे. आणि म्हणून 2 गोष्टी शेतकऱ्यांनी दखल घेणं गरजेचं आहे की एकतर आयात होतं परंतु आयात अजिबात होत नाही, 100% खरं आहे. आणि दुसरी गोष्ट निर्यात चालू आहे, हे पण खरं आहे, फक्त निर्यात अनुदान 5% आहे. पण पाशा पटेलजी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही म्हणताय त्याचप्रमाणे कांद्याचा स्टॉक खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. मग कांद्याचा हा स्टॉक निर्माण होणार याची सरकारला कल्पना नव्हती का? आणि कांद्यासारख्या महत्वाच्या प्रश्नावर सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष झालंय का? कांद्याकडे दुर्लक्ष वगैरे नाही. हे खऱ्या अर्थानं कसं आहे की MEP नसल्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आयात बंद आहे, निर्यात चालू आहे, MEP 0 आहे. अशा परिस्थितीमध्ये आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती होईल असं वाटत नव्हतं. आणि अशी परिस्थिती होणार असं आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरं तर ही गोष्ट जर अधिक कळली, माझ्या लक्षात आलं नाही, बाजारात अशी परिस्थिती होईल असं वाटलं नाही आणि म्हणून कदाचित या सगळ्या गोष्टीला समोर जावं लागत आहे. परंतु का तर आपण सगळ्या गोष्टी सगळ्या आलबेल असताना अशी परिस्थिती तयार झालेली आहे की सरकार शेतकऱ्याच्या जीवावर उठून एखादी निर्णय केला असताना अशी परिस्थिती आली असती तर आपण सरकारच्या विरोधात भांडू शकलो असतो. पण तसंही काही झालेलं नाही. म्हणजे मोकळं बोलायचं म्हणजे निर्यात चालू आहे, आयात बंदी आहे आणि MEP 0 आहे. म्हणजे सरकारच्या हातात ज्या गोष्टी होत्या त्या सरकारने काही शेतकऱ्यावर अन्याय करण्यासाठी जे हातखंडे वापरतं सरकार ते काही वापरले गेलेले नाहीत. आता फक्त एकच आहे की आपल्या इथं जुन्या कांद्यामुळे हा प्रश्न उद्भवलेला आहे. तर जुन्या कांद्याची विल्हेवाट गेल्या वर्षी जर लावता आली असती तर आज ही परिस्थिती तयार झाली नसती. हे बोलायला मी म्हणजे हे एक कारण आहे की आजच्या दर पडण्यामध्ये. परंतु ही गोष्ट मी जिथं कानावर घालणं गरजेचं आहे ती आता मी दिल्लीत आहे. दिल्लीमध्ये ज्यांच्या कानावर घालणं गरजेचं आहे त्या सगळ्याच्या कानावर घातलेलं आहे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी जे प्रयत्न करणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये माझे प्रयत्न मी केलेले आहेत आणि पुन्हा 6 तारखेला दिल्लीमध्ये येऊन या गोष्टीच्या संदर्भामध्ये पुन्हा आणि हे करायचं आहे. म्हणजे सरकारच्या कानावर या सगळ्या गोष्टी बारकीनं घालायचं काम करायचं. आता पण केलेलंच आहे, परंतु 6 तारखेच्या नंतर पुन्हा इथं दिल्लीमध्ये बसून या सगळ्या गोष्टीवर गंभीर नक्कीच आम्ही आशा करूया की तुम्ही सरकारपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जाऊ. कारण तुमच्याकडनं अपेक्षा याच्यासाठी आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टींची चांगली जाण आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. आशा करूया की या सगळ्या प्रश्नातून मार्ग निघेल आणि कांद्याचे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले हे अश्रू आहेत ते पुसण्याचा नक्की प्रयत्न होईल.